उद्या जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागणारे छत्रपती संभाजीनगरातील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणीवेळी गोंधळ होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येते। जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर इथे केंद्रीय मंत्री आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते केंद्रीय स्वास्थ्य योजना वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदिक विभागाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आयुर्वेदिक विभागाचं महत्त्व खूप आहे, कारण आयुर्वेद ही एक पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आहे जी शरीर, मन आणि आत्म्याच्या स्वास्थ्यावर केंद्रित असल्यानं आयुर्वेदिक विभागाचं महत्त्व वाढल्याचं दिसून येतंय। परिणामी आज नागरिक आयुर्वेदाकडे वळतात। आदिवासी भागातील नाचणी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोलीतील कृषी महोत्सवात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज 1111 किलो नाचणीचा हलवा तयार केलाय। या महाकाय हलव्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आलेली आहे। कोया कृषी कुंभमेळ्यामध्ये नाचणीचा हलवा तयार करायला मिळाला हे माझं भाग्य समजतो। मी गडचिरोलीला यायचं होतंच, पण इथे आल्यावर खूप मन प्रसन्न झालं की इथली एकूण व्यवस्था पाहिली। त्याच्यानंतर इथे दिलेले आम्हाला जे इन्ग्रेडियंट्स होते ते इथेच पिकवलेल्या शेतकऱ्यांनी होते, हे जास्त महत्त्वाचं। आणि नाचणीचं महत्त्व सगळ्यांना कळावं आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ व्हावे, त्या दृष्टिकोनातून हा विश्वविक्रम तयार करण्यात आला। 34वा विश्वविक्रम असला तरी तो पहिलाच आहे असं मला वाटतं, कारण आतापर्यंत विश्वविक्रम आपल्या गावात केलाय, पण हे गडचिरोली सारख्या ठिकाणी येऊन एवढी छान सुंदर व्यवस्थेमध्ये हा केला, याचं खरंच मी मॅडमचं कौतुक करतो। तर भारतीय अंडर 19 क्रिकेट संघ मुंबईत दाखल झालाय। विश्वविजेत्यांचं मायदेशात आगमन झालेलं आहे। विजयानंतर कर्णधार आयुष म्हात्रेनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। तर या ठिकाणी भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकल्यानंतर ही क्रिकेट टीम आता मुंबईत दाखल झाली आहे। मुंबई विमानतळावर त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। देवाच्या हातात होतं सगळं, देवाला आम्हाला जिंकवायचं होतं, मग त्यांच्या जे आहे त्यांच्यामुळेच आहे, त्यांच्यामुळे आम्ही जिंकलो आहे। त्यांचा मोठा काय नाही, इंडिया टीमला जिंकतीला सपोर्ट करा तुम्ही, काय नाही असंच सपोर्ट पाहिजे, देवाला असंच पाठिंबा पाहिजे। पुढचं अचिव्हमेंट काय असेल, पुढे काय काय नाही, अजून आता क्रिकेट चांगलं क्रिकेट खेळायचं अजून इंडियासाठी। यवतमाळमधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय। आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे। कठोर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे। काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।